त्रास कोणाचा तर बिबट्याचा वाघाचा नाही तो बैलाचा त्रास होऊन राहिला इथे कोकण म्हणे. आम्ही सगळे एकदम हालून गेलेले आहे. सुरूच्या झाडांमध्ये आम्ही काल रात्री कॅम्पिंग स्टार्ट केली बघा. आणि हा आहे तो फेमस आरेवारेचा घाट. अगदी जवळच इथे एक फेमस रोड क्लिफ सनसेट पॉईंट आहे जिकडनं आपण आरे बीच आणि वारे बीचला एकत्र बघू शकतो. तर महाराष्ट्रावरून दुरून दुरून पर्यटक येतात, इथे थांबतात, 15-20 मिनटं सनसेट पॉईंट बघतात, मॅगी पकोडे वगैरे खातात आणि निघून जातात. तर आम्हाला याच्या पलीकडे नेचरमध्ये जाऊन कॅम्पिंग करायची होती, तर आम्ही या साईडनी ब्रिजच्या खालती उतरले जिकडनं आरे बीच स्टार्ट होतो आहे. पण आरे बीच फार फेमस आणि क्राऊडेड आहे आणि बिलकुल रोड टचिंग आहे, पण कार्स आपल्या बीचपर्यंत नेऊ शकत नाही, म्हणून आम्ही तिकडं रिटर्न आले. आणि नंतर रात्री अंधारात गुगल मॅपला झूम करत करत रस्ते बघत राहिले आणि फायनली आम्हाला रात्री 8:30 वाजेला वारे बीचचा हा रस्ता दिसला. तर आम्ही हा जो कंपाऊंड केलेला आहे हा फक्त इथे 2 बैल आहे, ते त्रास देऊन आले आम्हाला सारखे सारखे. त्यांच्याकडनं वाचायला हा आम्ही कंपाऊंड बनवलेला आहे आणि ह्या कामात पडतोय कारण की त्यांना तिकडे दिसत नाही आहे, तर ते याच्या पुढे येत नाही आहे. तर हा व्ह्यू आता संध्याकाळचा आमच्या या 8 दिवसाची टूरचा शेवटची संध्याकाळ आहे. मी झोपलेलो होतो छान मस्तपैकी आणि थंडी आहे एकदम. आता मला स्वेटर घालायला लागलं बेसिकली आता. तर फॅमिली सगळ्या आमच्या आता बीचला गेलेल्या आहे. माझी तर सकाळीच आंघोळ झालेली आहे मस्तपैकी. आणि बघा ही जी दुपारी आम्ही शेकोटी का लावली आहे आणि तिथे फेन्सिंग का केलेलं आहे कारण की 2 बैल आम्हाला काल रात्रीपासून त्रास देतात आहे, तर म्हणून ते येऊ नये म्हणून इथे फेन्सिंग लावलं आहे आणि हे त्यांना घाबरवण्यासाठी शेकोटी लावली आम्ही. तर तो सध्या सारण बघा तिथे आहे तो. बघा मला वाटतं तो बैल परत आलेला आहे. दोन्ही वेळा मी त्याला लाईव्ह कॅप्चर नाही करू शकलो, पण आता दाखवतो बघा. तो लाल चालला तिकडनं. अरे बापरे, हो हो बघा तो तिथनं बघा तिच्या अंगात येते असं तो प्रॅक्टिस करतोय. सिंगांनी झाडांना मारतोय, एग्रेशन दाखवतोय. काय पकडलं बेटा? काय? वाव, नाही कुठे गेला? अरे का समोरून नको पकडा. चावला काय? रक्त? अच्छा इथे रक्त. मी बोललोय ना समोरून नको पकडा, समोरून नको पकडा. मग कसं पकडतात? माझा बाळ इतकं डेलिकेटली हँडल करतो ना क्रॅब्सला. थांब इथून दाखव मला. आज का 8वां दिन है और लास्ट मेनू ऑफ दिस ओवरलैंडिंग कैंपिंग. और डिनर में क्या है? आज मॅगी सूप आहे आणि सोयाचं फ्राईड राईस, सोया बॉल्सचा. आता फटाफट आवरायचं, उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग निघायचं.
हम्म, ते तुम्ही यूज आरे बारे बीच, ये जो आखिरी शाम है, अभी डिनर स्टार्ट होगा। और यहाँ देखिए हमारी फैमिली का क्या चल रहा है अभी। ही झुपेदा बोलली ओहो, आणि तू काय केलंस त्या ऍक्टिंग काय झुपेदाची झू पहिले झू मध्ये असतात लोक अच्छा डमसर चल रहा है। येतं त्याला पहिल्याच पासून मला ते पिक्चरच नाही माहिती. मलाही नाही माहिती. पिक्चर बने का वो राइट दमसराची ते मोस्टली मला सांग गेस केला मला तर हा पिक्चरच नाही. बताऊं मैं बताऊं सिद्धार्थ को नहीं मैंने बोला क्या बताएगी तू, बता कौन सा पिक्चर बताएगी? चल बता बता अरे बताओ। बोलो सिद्धार्थ हे लाईट दिसत नाही मागे कर हा बस मैं पैदा हुआ भगवान गॉड दाढी गाडी मला जुन्या काळातला दाढी मी पाऊस मी केस दाढी दाढी जिजाजी मुलगा मुलगा बेटा बाबाचा खांदा भाई भाई भा काय म्हणाली ती ये लोग देखो ऐसे बिजी हो गए जैसे कल पृथ्वी का अंत हो जाएगा। अगर इसका बेटाचा भाई सॉल्यूशन नहीं मिला तो ये लोग गए काम से। इतने बिजी हो गए ये लोग। मुलगा भाई का बायको बोलली तरी बोलत नाही पहिले मैं भगवान बाबा मी बाबा भाई कांदा कोण भाईचा कोण काका काका काकाचा मी कोण अंकल नंबर 1, अंकल नंबर 1 पिक्चर आहे का? काकू माहित नाही अंकल नंबर 1 पहिलं झालं काकू एक मिनिट, काय होते काकुडा? काय माहित तीन दिलं मला मूवी काकुडा कोणता पिक्चर आहे? कोणी दिला? अनन्याने दिला बापरे काय ए? दिलं हा तू पिक्चर दिला? कोण डायरेक्टर आहे, कोण ऍक्टर आहे सांग मला. मला आता पहिल्यांदा पाहिलेला आता आम्ही पिक्चर पाहिला ना काकूला हमारी बीजेपी पार्टी आ गई है पावर में. अरे इतका वेळ क्या कर रहे हो विपुल? कहाँ जा रहे हो? हा सहा सहा पहिला अरे हो रे 1 2 तिसरं तिसरा सांगते तू आकाश तारे तारे चमचम आसमान, ब्राईट फुटलं थंडर कुठलं सन तारे थंडर तारे तुटणं अंडर थंडर बिजली मटरू की बिजली का मंडोला अरे बाप रे बाप काय मटरू की फक्त हसून चालणार नाही. नाही ना तिने सांगितलं ना त्यांनी. कोणी? मटरू की बिजली का मंडोला या तर मला हा सांग कधी म्हणजे ऐकलं पण नाही मी. पटापट सांगितलं तू माहितीये का ए मला सांग आणि बघा सगळे आमचे जे ऑनिंग्स आहे फ्रंट साईडचे सगळे आम्ही काढून टाकले. ओनली टेंट्स बाकी राहिलेले आहे जिथे रात्री आम्ही झोपणार आणि सकाळी 6ला उठून वाइंडअप करून बॅक टू पवेलियन मुंबई. आणि थोडाफार जो कचरा होता बर्नेबल पेपर डिशेस ते सगळे बंद करतोय आता. मुंबई ते रत्नागिरी 10 दिवसाच्या ओव्हरलँडिंग कॅम्पिंग टूरमध्ये जर तुम्ही सी बीचेसचा टूर करताय आहे तर बिना एका रिसॉर्टला न राहता आंघोळ कशी करू शकतोय आपण. तर याच्यामध्ये माझा भाऊ आहे विपुल, त्याची कॅम्पिंग असेसरी आम्हाला फार कामात पडली. तर हे आहे त्याची बाथिंग शॉवर टब. याच्यामध्ये इनबिल्ट मोटर आहे 12 वोल्टची, त्याला फक्त 12 वोल्ट सप्लाय द्या. आणि आमच्या बाथिंग टॉयलेट पॉपअप टेंटमुळे आम्ही पाहिजे तिथे कुठे पण आंघोळ करू शकले या 10 दिवसात. तर आम्ही आमच्या 10 दिवसाच्या टूरमध्ये 4 ठिकाणी आंघोळ केली अल्टरनेट डे. आरवी बीच, गुहागर बीच, देवघाली काशेली बीच आणि आरेवारी बीच. की रोड ट्रिप जाताना एखाद्या फार्म हाऊस हॉटेल किंवा विहिरीवरनं असंच रिक्वेस्ट करून पाणी भरून घेतो आहे या कॅन्समध्ये. आणि भरल्याच आम्ही काय करतो की सेम आमच्या बाथिंग शॉवर टबनीच्या पंपनी आम्ही ते पाणी उपसतो या कारच्या टाकीमध्ये. कारण की इथे 70 लिटरची टाकी माझ्या भावाने आतमध्ये बसवलेली आहे. 20 लिटरच्या या टाकीमध्ये किती माणसं आंघोळ करू शकतात
तर बघा जनरली 2 इंचाचं जरी पाणी असलं तरी एक माणूस आरामात आंघोळ करतोय, कारण की शावरने पाणी वेस्टेज कमी होते. म्हणजे 20 लिटर पाणी म्हणे आपण 4 माणसं आरामात आंघोळ करू शकतात. आणि आरेवरे पॉईंटला आमचा हा जो स्पॉट आहे, हा जो स्ट्रीट लॅम्प आहे त्यांनी फार मदत केली आमची, कारण की बिलकुल इथे एमर्जन्सीमध्ये आम्हाला उजेड भरपूर भेटायचं. आणि हे पण एक रिझन असू शकते की का रात्री जे बैल होते 3 ते ॲग्रेसिव्ह होते, कारण की रात्री जेव्हा त्यांना घरी जायचं असते तेव्हा त्यांना इथं उजेड भेटायचा बीचकडे जायला, चरायला, आणि इथे आम्ही होते. तर बेसिकली चुकी तर आमचीच आहे की बिग ह्युमन्स आम्ही त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये इंटरफेअर करतो आहे आमच्या मौजमस्तीसाठी. पण ठीक आहे, लाईफ आहे. आम्ही आमचे अनुभव घेतले, त्यांना पण अनुभव आला की त्यांनी पण 2 दिवस कॉपरेट करायला पाहिजे होतं. ऊपर चढ़ना ही है. जाते 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 जा जा जा, बरोबर आहे, बरोबर आहे. ए हळूहळू नंबर व्हील व्हील. नम्रता, माझं तर मत आहे, हे बघ तिथे गाडी फसली आहे ना, थोडं पुढे ने आणि नंतर रिव्हर्स घे. नम्रता ऐक ऐक, पुढे घे. हां घे 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 घे. हां मागे घे थोडी. घे घे. तिथेच फसून राहिली.